पंचायत समिती विडणीगडातून आपला उमेदवार दाखल केलाय. काय नाव आपलं? डॉक्टर किरण उत्तमराव शेंडे. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय? शिवसेना पक्ष, धनुष्यबाण, राजगड. यापूर्वी तुमचे वडील पंचायत समितीला निवडून गेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही आता पंचायत समितीत उभा राहत आहे. ज्येष्ठ नेते डॉक्टर बाळासाहेब शेंडे या ठिकाणी आहेत. कसं बघताय त्याकडे? माझी आई 2005 साली पंचायत समिती सदस्य होऊन गेले आणि बघू आता प्रचाराला सुरुवात झाल्यावरती पूर्ण ताकदीने प्रचार सुरू करू. युवा चेहरा आणि डॉक्टरांनी डॉक्टरच या ठिकाणी उमेदवार काढलाय. काय सांगाल? डॉक्टर बाळासाहेब शेंडे आहेत, श्रीराम कारखान्याचे चेअरमन. प्रथमतः आपल्या सर्वांचं सरसे स्वागत करतो आणि आपल्या मुळातच आपण जे कष्ट घेता एवढं त्याबद्दल आपलं स्वागत करतो. आम्ही सगळं विडणीतील सर्व तरुण कार्यकर्ते, प्रमुख नेते एकत्र बसून आम्ही उमेदवार काढलेले आहेत आणि अजून आम्ही 2 सबस्टिट्यूट म्हणून 2 ठेवलेले आहेत आणि त्यातून एक उमेदवार फायनल होईल आणि पक्षश्रेष्ठी काय ठरवेल त्याप्रमाणे निर्णय होईल. डॉक्टरांना पसंती दिली आहे त्याबद्दल काय सांगाल? असं व्यवसाय वेगळा आणि राजकारण वेगळं. आम्ही जे राजकारणात असेल तो व्यवसाय करून राजकारण करतोय, राजकारण करून व्यवसाय करतोय. त्यामुळे राजकारण व्यवसाय वेगळा आहे. फक्त गावची पसंती म्हणून आम्ही हे निर्णय घेतोय. काय रणनीती असणार आहे? प्रचाराची रणनीती कशी आम्ही असणार? अगदी प्रत्येक सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहे आणि आम्ही आतापर्यंत काय केलं आणि भविष्यामध्ये काय विकास करणार आहे ह्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. फलटण तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे आणि सर्वात उच्च शिक्षित उमेदवार तुम्ही काढलेले आहेत. तसा तालुक्याचा विचार केला गेला तर फलटण तालुक्यामध्ये 1 नंबर मतदार असणारे विडणी गाव आहे आणि त्यामुळं कुठंतरी शिक्षित उमेदवार पाहिजेत की भविष्यामध्ये जे काहीतरी करून दाखवतील ह्या दृष्टीने आम्ही विचार करून निर्णय घेतलेला आहे. निश्चितच डॉक्टर किरण शेंडे पंचायत समिती विडणी गडातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपण पाहू शकता ही सर्व दिग्गज नेते मंडळी विडणी गावातील आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता या तहसील कार्यालयातून बाहेर पडत आहेत. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.